नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। प्रति माननीय सत्यम गांधी सौ, सांगली मनपा आयुक्त। विषय सौ प्रतिभा राजन लोंढे यांच्या घरासमोरील 30/50 मंजूर असलेला रस्ता गायब करून व मूळ रेखांकन बदलून राजकारणाला बळी पडून नगर रचना विभागाने अन्याय केलेला आहे व स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी चुकीची माहिती मनपाला देऊन दिशाभूल करीत आहेत। त्यामुळे गायब केलेला रस्ता आमच्या संघटनेच्या वतीने दिलेल्या पुराव्यानुसार 30/50 रस्ता करून एका वयस्कर तसेच सरकारी निवृत्त वयोवृद्ध व्यक्तींना न्याय मिळवून द्यावा। गेली 20 वर्ष हे जोडपं या ठिकाणी राहतात। आपल्या शासकीय नियमानुसार धनंजय हाऊसिंग सोसायटीमध्ये सीसा नंबर 443-3 मध्ये पूर्व पश्चिम चालीचा मूळ कागदपत्रानुसार मूळ गुंठेवारीतील रस्ता घरापर्यंत आहे। तसा पुरावा सोसायटीने जो प्रथम सोसायटी मंजुरीसाठी नकाशा सादर केला त्यामध्ये सुद्धा 30/50 पूर्व पश्चिम चालीचा रस्ता दाखवला। त्यानुसार माझी IS ऑफिसर यांनी येथील अतिक्रमण सर्व काढून दिली होती। तसे महानगरपालिकेने पत्र सुद्धा दिला। ही सर्व कागदपत्र मी जोडून सादर केली आहेत। तरी देखील नगर रचनेतील काही अधिकारी वर्गाने राजकारणाला बळी पडून रस्ता गायब करण्यासाठी मूळ रेखांकन यांनी बदलून या ठिकाणी रस्ता गायब केला। तरी आपण नवनियुक्त आयुक्त म्हणून या ठिकाणी आला आहात, म्हणून आपणाकडे पुन्हा एकदा नव्याने तक्रार सादर करतो। आपण आपल्या अधिकारी वर्गाकडून सर्व पुरावे व कागदपत्रे घ्यावीत व प्रत्यक्ष पाहणी करावी, म्हणजे तुम्हाला यातील भ्रष्टाचार समोर दिसेल। तसेच या जागेवर 3 डंपर गाड्या मुरुम टाकलेला आहे, परंतु अचानक रस्ता थांबवलेला आहे। अशा पद्धतीने रेखांकन बदलणं हा एक मोठा भ्रष्टाचार नगर रचना विभागात चालू आहे। या आमच्या मागणीचा आपण विचार करून न्याय मिळवून द्यावा हीच आपल्याकडे आशा। आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन व डॉक्टर आंबेडकर राष्ट्रीय मंच महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू साबळे सर।